शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, कारण आता शेतकरी कर्ज माफी योजनेची मोठी आनंद वार्ता समोर आलेली आहे। मित्रांनो, सरकारने बँकेत उघडले थेट खाते, आता थेट लाभ मिळण्याचा मार्ग हा शेतकरी बांधवांसाठी मोकळा झालेला आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट कराल आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो बघा, ही सविस्तर माहिती काय आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये थेट खाते उघडण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे हा मार्ग मोकळा झालेला आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त टळल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे, पण सरकार दरबारी कर्जमाफीच्या प्रक्रिया सुरू आहेत। निर्धारित वेळेत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी फडणवीस सरकारने कंबर कसली आहे। आयकर देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आणि त्यांना लाभ न देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहेत। त्यासाठी कर्जमाफी लांबली आहे, पण इतर प्रक्रियांना वेग आला आहे। कर्जमाफीचा लाभ देण्यात दिरंगाई टाळण्यासाठी सरकारने वेगवान पावलं टाकायला सुरुवात केली आहे। त्यासाठी महत्त्वाचे खातेसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले आहे। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूल ऑफ बँक खाते उघडण्यात आले आहे। सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या नावाने हे खाते सुरू करण्यात आले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुंबई येथील गव्हर्नमेंट बिझनेस शाखेत हे खाते उघडण्यात आले आहे। या खात्यातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे। या खात्याच्या माध्यमातून कर्जमाफी मिळेल योजनेच्या निधी वितरणावर नियंत्रण देखरेख ठेवण्यात येणार आहे। मित्रांनो, फुल बँक खात्यांअंतर्गत अनेक उपखाती असतात। या खात्यात अनेक लाभार्थ्यांना एकाच वेळी निधी वितरित करण्यासाठी एक केंद्रीय खाते तयार करण्यात येते। या मध्यवर्ती खात्यातून मग इतर खात्यात निधी वितरित करण्यात येतो। बड्या कंपन्या कर्मचारी वेतनासाठी, निधी वितरणासाठी बँक व इतर मोठ्या संस्था अशा खात्यांचा वापर करतात। सरकारकडेही अशी खाती असतात, त्यातून निधी वितरण आणि व्यवस्थापन करणे सोपे होते। पूल खात्यातील निधी एका क्लिकवर अनेक खात्यात वितरित होतो। हा निधी 24 तासांच्या आत संबंधित खात्यात जमा होतो। ती खाती मग कोणत्याही पतसंस्था, राष्ट्रीय खाजगी बँका असतो, त्यामध्ये एकाच केंद्रीयकृत खात्यातून रक्कम पाठवली जाते। पूल खात्यातील रक्कम कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। महा-आय-टी या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन करत आहे। ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहेत। सरकारने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे हुडकवण्यासाठी कर्जमाफी योजना लांबणीवर टाकली आहे। ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल। पुढील आठवड्यात कदाचित कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। अद्याप सरकारने त्याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही।